ओम. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति. 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 भगवद्गीता हे आयुष्य जगण्याचं तंत्रज्ञान, ज्ञान, तंत्रज्ञान. जे ज्ञान आपल्याला तंत्र प्रदान करतं, टेक्निक प्रदान करतं, टेक्नॉलॉजी प्रदान करतं, एक मार्ग दर्शवतो, फोकस्ड, त्याला तंत्र म्हणतात. आयुष्य जगण्याचे तंत्रज्ञान हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला युद्धस्थळी दिलेलं आहे. अर्जुन हा शूर योद्धा होता. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळी तो पांडव सैन्याचा सेनापती म्हणून उभा होता. त्या क्षणापर्यंत त्याने एकही युद्ध हरलेले नव्हते. त्याला सर्व माहित होतं. तो युद्धकलेमध्ये पूर्णतः निष्णात होता. तसं पाहिलं तर त्याच्यामध्ये काहीच कमी नव्हते. त्याला युद्धाला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. असा सामर्थ्यशाली योद्धा ऐन युद्धाच्या क्षणी, आता युद्ध सुरू होणार आहे त्यावेळेस, शत्रू सैन्यामध्ये स्वतःचे आजोबा, नातेवाईक, पुतणे, सवंगडी यांना पाहतो, आप्तेष्टांना पाहतो. आणि त्याचं मन करुणेने भरून जातं. तो विचार करतो, या महात्म्यांना मारून हे राज्य मिळेल, ते राज्य मी कसं उपभोगू, हे रक्तरंजित राज्य. त्या क्षणापर्यंत अर्जुनाला युद्ध करून राज्य जिंकण्याची ईर्ष्या. पण त्या क्षणी ऐन मोक्याच्या वेळी त्याचा आत्मविश्वास डगमगतो. त्याचा आत्मविश्वास परत येण्यासाठी, त्याला स्वतःच्या कर्तव्य कर्मांची जाण निर्माण करून देण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता दिलेली. तीच सर्वसामान्य मनुष्याची परिस्थिती आपल्याला जगात दिसते. त्याला सगळं येत असतं, माहिती असतं योग्य काय अयोग्य काय. पण ऐन मोघ्याच्या क्षणी असं काहीतरी त्याच्या मनामध्ये येतं आणि घडतं की तो जी गोष्ट करणार असतो ती करत नाही, त्याच्यापासून दूर जातो. त्याला माहिती असतं हे योग्य आहे, ही योग्य वेळ सुद्धा आहे, तरी सुद्धा ते करत नाही. असे प्रसंग आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा घडतात. हे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातं, त्या परिस्थितीत घेऊन जातं. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला योग्य अयोग्य कळतं, चांगलं वाईट कळतं,
सत्य असत्य कळतं. आणि तुम्ही सत्याचा मार्ग पत्करता, असत्याला दूर जाता, योग्य ते करता. ही गोष्ट आपल्याला आयुष्यात अत्यंत उपयोगी आहे. आपल्याला स्वतःचं ध्येय साधायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल, ध्येय कोणतंही असो, संसारिक असो, आध्यात्मिक असो, हे ज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. म्हणून हे ज्ञान घेण्याचं कोणतंही वय नाही. ज्या क्षणी तुम्हाला कळतं त्या क्षणी तुम्ही यायला सुरुवात करा. जसं जमेल तसं, जितकं जमेल तसं प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि हळूहळू ते इम्प्लिमेंट करा, स्वतःच्या आयुष्यामध्ये उपयोगात आणा, शक्य तेवढं. मग तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसून येईल. प्रथम तुम्हाला स्वतःला ओळखलं पाहिजे, सत्य मान्य केलं पाहिजे. हे भगवंतांनी पहिला अध्याय अर्जुन विषद योगामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ते सत्य मान्य केल्यावर, ते कळल्यावरती तुम्ही योग्य दिशेने जायला पाहिजे. कसं? आपल्याला याच्याबद्दल मदत कुठे मिळू शकेल हे शोधलं पाहिजे. आणि त्या मदतकाराला पूर्णपणे शरण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याने केलेली मदत तुम्हाला पूर्णतः प्राप्त होईल. आणि तुम्ही त्या मदतीचा, त्या गुरुने दिलेल्या ज्ञानाचा स्वतःच्या आयुष्यात उपयोग करू शकाल. अर्जुन जेव्हा भगवंतांना पूर्णपणे शरण जातो, तेव्हा भगवंत अर्जुनाला ज्ञान प्रदान करण्यास सुरुवात करतात. दुसरा अध्याय सांख्य योग, ज्याला ज्ञानयोग असंही म्हणतात. यामध्ये भगवंतांनी मनुष्य आहे तिथून सर्वोच्च आत्मसाक्षात्काराच्या, मोक्ष प्राप्तीच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठीच ज्ञान पायरी पायरीने 18 अध्यायांमध्ये प्रदान केलेलं आहे. दुसरा अध्याय ते 18 अध्याय, 18वा अध्याय तुम्हाला आहे तिथून त्या सर्वोच्च मोक्ष संन्यासी योग, आत्मसाक्षात्काराच्या स्थितीपर्यंत घेऊन जातो. काहीच फरक पडत नाही तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात. पण तुम्ही तुमची स्थिती समजून घ्या आणि हे ज्ञान उपयोगात आणा. याचा सारांश भगवंतांनी ज्ञानयोगामध्ये दिले. त्याला सांख्य योग म्हणतात. का? कारण ते तुम्हाला ज्ञान प्रदान करतं की ज्यामुळे तुम्हाला योग्य अयोग्य, चांगलं वाईट कळतं. आणि तुम्हाला कल्पना येते हे ज्ञान नक्की काय आहे आणि आपल्याला काय शिकायचं. त्यामुळे तुम्हाला फोकस करायला उपयोग होतो, फायदा होतो. हे समजल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केली. खरं भगवद्गीतेचं ज्ञान हे 3रा अध्यायापासून दिलेलं आहे भगवंतांनी. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म, तेही स्वतः. म्हणून भगवंतांनी कर्मयोग हा 3रा अध्याय दिलेला आहे. कर्म कसं करायचं योग्य प्रकारे हे स्पष्ट केलेलं आहे. मनुष्य केवळ कर्मच करू शकतो, ज्ञातपणे आणि अज्ञातपणे. आपल्या शरीरामध्ये आपले अवयव, आपल्या मनात, बुद्धीमध्ये कित्येक कर्म घडत असतात, प्रक्रिया सुरूच असतात. काही माहिती असतात, काही माहित नसतात. नोईंगली, अननोईंगली, यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग.
सतत कर्म सुरू असतात. हे कर्म कोणीही बंद करू शकत नाही. भगवंत तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणतात, कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय जिवंत देखील राहू शकत नाही. बघा, श्वास घेणे हे सुद्धा कर्मच आहे. बंद करा, काय होईल? मनुष्य जगू सुद्धा शकत नाही. पण भगवंत म्हणतात कर्म करा. कर्म, कर्म आणि कर्मच करा. आणि ते सुद्धा कसे? स्वधर्माप्रमाणे. ज्याच्यासाठी तुम्ही बनलेला आहात. स्वधर्म म्हणजे काय? तुमचा धर्म. तुमचा धर्म काय? आयुष्य जगणे. तीन गुण असतात: सत्व, रजस, तमस. प्रत्येक जीवामध्ये त्यांचं मिश्रण या तुमच्या वासना आहेत. तुमच्या जशा वासना आहेत तसंच आयुष्य तुम्हाला जगावं लागतं. त्या आपोआप परिस्थितीनुरूप तुमच्या समोर येतात. तुम्ही जर स्वतःच्या वासनांप्रमाणे जर कर्म केलं, स्वधर्माप्रमाणे जर कर्म केलं, तर निश्चितच तुम्हाला यश मिळतं. जसं पाण्याचा प्रवाह, पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही गेलात तर नक्कीच शेवटी समुद्रापर्यंत. आयुष्य प्रवाहामध्ये जर तुम्ही जगलात स्वधर्माच्या, तर मोक्ष प्राप्तीपर्यंत. जशी नदी समुद्रापर्यंत पोहोचते, तसा जीव मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचतो, परिपूर्णता प्राप्त कर. मग कर्म करायचंच आहे तर मग योग्यच करा ना. म्हणून भगवंतांनी योग्य कर्म करण्याची पद्धती दिली आहे. त्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये, ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करा. कर्म तर केलंच पाहिजे. पण कर्म हे तुम्ही निस्वार्थ केलं पाहिजे, स्वार्थ रहित. तेव्हा तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करू शकता. हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे चौथ्या अध्यायात. ज्ञान कर्म संन्यास योग. योग म्हणजे पद्धती, संन्यास म्हणजे काय? विरक्ती, अलिप्तता. कर्म म्हणजे कर्म करत असताना, आणि ज्ञान, त्याचं ज्ञान. ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करत असताना कर्मापासून मुक्ती प्राप्त करा. कर्मापासून दूर पळून जाऊन नाही. ते कर्म तुमच्या समोर आलंय याचं कारणच आहे, ते निसर्गतः आलेलं आहे. ते प्रारब्ध आहे, प्रारब्ध वासना आहे. ते तुम्हाला उपभोगूनच संपवावं लागतं. त्याच्यापासून पळून जाणे हा काही मार्ग नाही. तुम्ही स्वधर्मापासून पळून गेलात, स्वतःच्या वासनापासून पळून गेलात, तर काय होईल? तुमच्या वासना अधिक वाढतील, तुमचे कर्म अकर्म होणार नाही, विकर्म होतील. स्वार्थ कर्म. मग काय, वासना वाढत जातील, इच्छा वाढत जातील. तुम्ही संसारात गुंततच जाल. आणि एक कर्म करण्यासाठी, एक इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म करायला सुरुवात करता, आणि ते कर्म पूर्ण होईपर्यंत, ती इच्छा पूर्ण होईपर्यंत अजून कित्येक इच्छांना जन्म देतात. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक कर्म करावं लागतं. सो यू आर ऑलवेज विथ, यू कॅनॉट बी फ्री आउट ऑफ दॅट. ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करत असताना संन्यास प्राप्त करा, याचं ज्ञान तुम्ही या अध्यायामध्ये प्राप्त करू शकता.
थेरी, ज्ञान. आणि पुढचा अध्याय, पाचवा अध्याय, कर्मसन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग, चौथा अध्याय. त्यानंतर ते ज्ञान उपयोगात आणा, कर्मसन्यास योग. कर्म करत असताना विरक्ती प्राप्त करा, संन्यासी बना. संन्यासी बनणे म्हणजे काय? कर्म सोडून पळून जाणं नाही. संन्यासी होणं म्हणजे मानसिक दृष्ट्या कर्म करत असताना त्या कर्मफलांपासून, त्या कर्मापासून अलिप्त राहणे. मी करतोय, माझ्यासाठी आहे, माझं आहे असं म्हणून कर्म करू नका. हे माझं कर्तव्य आहे, हे मला केलं पाहिजे म्हणून तुम्ही कर्म करा. आसक्त होऊ नका. हा माझा मुलगा आहे, हे माझं घर आहे, हे माझं आहे म्हणून त्याच्याशी आसक्त होऊन कर्म करू नका. तुमचं घर आहे, योग्य आहे, चांगलं आहे. ते मनुष्याला राहण्यायोग्य ठेवा. तुम्हाला काय आवडतं, ते आवडत नाही हे महत्वाचं नाही. काय योग्य आहे हे महत्वाचं आहे, हे जाणा. भगवंतांनी कर्म करण्याच्या पद्धतीला यज्ञ असं म्हटलेलं आहे, चौथा अध्याय. 12 पद्धतीने यज्ञ दिलेले आहेत. म्हणजे ही 12 पद्धतीची, 12 स्टेप्सची जर पद्धत तुम्ही फॉलो केली तर तुमचं कर्म हे निस्वार्थ बनेल. मनुष्य करतो म्हणजे काय करतो? त्याची ज्ञानेंद्रिय जगापासून संवेदना प्राप्त करतात. त्या प्राप्त संवेदनांच्या तुमच्यामध्ये असलेल्या वासना, व्यक्त इच्छा, भावभावना यांच्याशी प्रक्रिया होते. त्या प्रक्रियेमुळे काहीतरी आउटपुट निर्माण होतं, संवेदना निर्माण होतात, बोध प्राप्त होतो. त्या संवेदना कळतात. त्याचा अर्थ आपण आपल्यामध्ये असलेल्या वासनांच्या प्रारूप लावतो. जर तुमच्यामध्ये वासना असतील तर संवेदनांचा तुमच्यावर परिणाम होईल आणि आउटपुट कर्माद्वारे तुम्ही जगामध्ये परत करा. जर तुमच्यामध्ये वासना कमी असतील तर आउटपुट हे फार क्षीण असेल. परसेप्शन मस्ट एंड विथ परसेप्शन. प्राप्त जगापासून, या बाहेरच्या जगापासून, बाह्य जगापासून ज्या संवेदना येतात त्या बोधामध्ये रूपांतरित झाल्यानंतर तो बोध समजून तुम्ही त्याला तिथेच समाप्त करा. त्याला कर्मामध्ये रूपांतरित होऊ देऊ नका. त्याला कर्मामध्ये रूपांतरित केलं तर काय होईल? जगामध्ये तुम्ही बिझी राहा. होऊ देऊ नका याचा अर्थ दाबा असं नाही. हळूहळू हळू संवेदना, प्रथम सुरुवातीला आयुष्यात तुम्हाला संवेदना प्राप्त होतील. तुम्ही त्या संवेदनांचा मनामध्ये, बुद्धीमध्ये प्रक्रिया व्हाल, होईल. त्या प्रक्रियेचा आउटपुट म्हणजे तुमच्या मनामध्ये बोध प्राप्त होईल. त्या बोधानुरूप तुम्ही जगाला रिस्पॉन्स द्या, प्रतिसाद द्या. हे सहजच कळेल का? कारण तुमच्या मनामध्ये असंख्य वासना आहेत म्हणून. त्याच्या संदर्भातील असंख्य संवेदना मनामध्ये आल्यानंतर प्रक्रिया ही घडणारच. तुम्ही कर्म करतच राहणार. जेव्हा तुमच्या वासना कमी होतील, इच्छा पूर्ण होतील, मनामध्ये जास्त इच्छा राहणार नाही, तेव्हा आपोआप प्राप्त झालेल्या संवेदनांचा तुम्ही अधिक विचार करू शकाल. तुमचे रिसोर्सेस, तुमची बुद्धी तुम्ही पूर्णतः उपयोगात आणू शकाल कमी संवेदनांचा पासून बोध प्राप्त करण्यासाठी.
जर एका वेळेस अनेक खूप साऱ्या इच्छा असतील तर काय होतं, तुम्ही एकही गोष्ट धड करू शकत नाही. पण तुम्हाला ह्या क्षणी काय करायचंय ते समजून घ्या आणि ती वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं हळूहळू केल्याने तुमच्या वासना कमी होतील. याला कर्मयोग म्हणतात. आणि हे कर्म कसं करा, आसक्ती रहित हो, कर्मफलाची कोणतीही अपेक्षा न धरता. कर्म संन्यास योग. कर्म करत असताना कर्मापासून विरक्ती प्राप्त करा. त्यामुळे तुम्ही कर्म बंधनांमध्ये गुंतणार नाही. तुम्ही केलेली कर्म तुम्हाला कोणत्याही प्रकारे या जगाच्या बंधनांमध्ये गुंतवणार नाही. ती निस्वार्थ कर्म आहे, ज्याला यज्ञ कर्म म्हणतात. यज्ञ म्हणजे काय? आपल्याला पारंपरिक यज्ञ माहिती आहे जवळजवळ प्रत्येकाला. यज्ञकुंड असतं. यज्ञामध्ये सहभागी होणारे होस्ट असतात, ब्राह्मण असतात, पुरोहित असतात, जे मंत्रोच्चार करतात. प्रत्येक जण ज्या यज्ञामध्ये जो समाविष्ट असतो, तो येताना काही ना काही घेऊन येतो. काही धान्य घेऊन येतो यज्ञामध्ये टाकण्यासाठी. संविधा. गुरुजी मंत्रोच्चार करत असतात, यज्ञ पेटवतात. अग्निदेवता प्रत्यक्ष आपल्या समोर प्रसन्न होऊन येतात. त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्य मूठभर धान्य घेतो आणि मंत्र म्हणत असताना तो त्या यज्ञामध्ये टाकतो. ते संविधा टाकल्यामुळे अग्निदेव अधिक प्रज्वलित होतात, अधिक प्रज्वलित होतात. म्हणजे तुमच्या संविधा त्यांनी मान्य केल्या आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि शेवटी सर्व संविधा संपल्यावरती प्रत्येक जणाने संविधा टाकल्यानंतर अग्नी शांत होतो, राख शिल्लक राहते. मग पुरोहित ती राख तुमच्या कपाळावर 3 पट्ट्यांमध्ये मारतात. याचा अर्थ काय, तुम्ही कर्म करत असताना यज्ञ कर्म केलं, समर्पणाच्या भावनेने केलं, परमात्मा परमेश्वराला समर्पित होऊन जर कर्म केलं, तर 3 पट्टे म्हणजे सत्व रजस तमस याची राख रांगोळी होते आणि त्याच्यापासून तुम्ही मुक्त होता. शेवटी मग जवळपासच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तुम्ही जाता. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्हाला सत्व रजस तमस या 3 गुणांपासून मुक्ती मिळते, तेव्हा तुम्ही या संसारापासून कर्मापासून मुक्त होतात आणि तुम्हाला देवदर्शन होतं. तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो आणि तुम्ही या जगापासून मुक्त होता, कर्मबंधनांपासून मुक्त होता. असा या यज्ञ कर्माचा अर्थ आहे. भगवंतांनी हा अर्थ 4थ्या अध्यायामध्ये दिला. संविदा म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये करत असलेली कर्म, जेव्हा तुम्ही ती अग्निदेवतेला म्हणजे तुमच्या आराध्य देवतेला, तुमच्या ध्येयाला समर्पित करता, अर्पण करता, तेव्हा त्यापासून जे पण आउटपुट निर्माण होतं, प्रतिसाद निर्माण होतो, तुमच्यामध्ये असलेल्या समर्पणाच्या भावनेमुळे तो प्रतिसाद निस्वार्थ बनतो. तो प्रतिसाद तुम्हाला जगामध्ये गुंतवत नाही, तुम्ही जगामध्ये असून जगापासून अलिप्त होत. या 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग या अध्यायामध्ये भगवंतांनी मनुष्याची ही स्थिती हळूहळू कशी घडते हे स्पष्ट केलं. योगी, संन्यासी आणि ज्ञानी
आध्यात्मिक मार्गावरील हे तुमचे टप्पे आहेत. मनुष्य प्रथम योगी असतो, म्हणजे थोडक्यात जगामध्ये गुंतलेला असतो, कर्म करत असतो. तो जेव्हा यज्ञ कर्म करतो, निस्वार्थ कर्म करतो, आसक्ती रहित होऊन कर्मफलांची कोणतीही अपेक्षा न धरता जेव्हा कर्म करतो, तेव्हा संन्यासी बनतो. तो कर्म तर करतो, पण कर्म बंधनांमध्ये गुंतत नाही आणि कोणत्याही आसक्तीने किंवा इच्छेमुळे प्रवृत्त होऊन कर्म करत नाही. तो केवळ निस्वार्थ कर्म करतो, तेव्हा त्याला संन्यासी म्हणतो. तो जगात कर्म करतच असतो. का? कारण त्याच्या वासना असतात. आणि निस्वार्थ कर्म जो तो परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, कोणतंही कर्म तो जे करतो तो केवळ मोक्ष प्राप्तीसाठी करतो, तेव्हा ते कर्म त्याला बंधनामध्ये गुंतवत नाही, अधिक इच्छा निर्माण होत नाही. अशा प्रकारे हळूहळू जेव्हा तो कर्म करत तो स्वतःच्या इच्छा संपवतो, तेव्हा त्याला शेवटी ज्ञान प्राप्त होते. कोणतं? आत्मज्ञान. स्वतःमध्ये असलेल्या जीवात्माचं, त्या आत्मतत्वाचं, जे सर्वत्र आहे, ज्यामुळे तो जिवंत आहे, ज्यामुळे सर्व जीवजंतू जिवंत आहेत, ज्यामुळे हे संपूर्ण पृथ्वी ब्रह्मांड जिवंत आहे. असे कित्येक ब्रह्मांड आहेत हे ज्याच्यामुळे ते ब्रह्म त्याला कळतं. ते ब्रह्म सर्वत्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आहे, सर्व जीवांमध्ये, संपूर्ण सूर्यमंडलामध्ये असे कित्येक ब्रह्मांड आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आहे. हे भगवंतांनी पुढे 15व्या अध्यायामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे. त्याला पुरुषोत्तम योग म्हणतात. क्षर अक्षर उत्तम पुरुष. तुम्ही निस्वार्थ कर्म करत असताना त्या कर्मापासून अलिप्त होता आणि हळूहळू कर्मापासून अलिप्त राहून कर्म करायला शिकता. तुम्ही म्हणाल गुरुजी जर इच्छाच नसतील तर मनुष्य कर्मच कशाला करेल? तुम्ही जन्माला आलात, तुमच्या काही जबाबदाऱ्या नाहीत का? तुम्ही कोणाचे तरी पुत्र आहात, अपत्य आहात, कोणी जर तुमचे भाऊ बहीण आहेत, समाज आहे, तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या काही रिलेशनशिप आहेत, त्याच्या प्रती कर्म करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य जाणा, ज्याच्यासाठी तुम्ही बनलेला आहात, ते जाणा आणि तेच कर्म करा की जे योग्य आहे. नित्यकर्म. नित्यकर्म कोणतं? जे तुम्ही रोज केलं पाहिजे. कोणाला विचारायची गरज नाही तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्या वासना आहेत, तुमची इच्छा आहे, तुमचं आयुष्य आहे, तुमची ही इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. दुसऱ्याला विचारायची काय गरज. जेव्हा तुम्ही ठरवलेलं हे मोक्ष प्राप्तीसाठी असेल, तेव्हा तुम्ही संन्यासी म्हणा. या जगापासून विरक्त व्हा. या जगामध्ये राहून जगापासून विरक्त व्हा. You'll not be affected by any of your karma. No action will affect. कर्म होतील, ऍक्शन घडत राहील, परंतु त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. जगात काही हो, तुम्ही त्याच्यापासून अलिप्त राहा. अशा प्रकारे कर्म करत जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुमच्या वासना कमी होतील, इच्छा कमी होतील, आणि शेवटी तुम्हाला स्वतःच ज्ञान प्राप्त होईल. स्वतःमध्ये असलेल्या त्या देवत्वाचं ज्ञान प्राप्त होईल, त्या ब्रह्मज्ञान ज्ञान प्राप्त होईल.
ब्रह्मज्ञानी बना. अशा स्थिती आहेत योगी, संन्यासी आणि ज्ञानी. या स्थिती समजावून सांगितल्यानंतर भगवंत त्यांचं कर्माच्या प्रती असलेलं रिलेशनशिप, संबंध स्पष्ट करतो. कशी? योगी, संन्यासी आणि ज्ञानी. ज्ञानी कर्म कसं करतो? सूर्यासारखं. सूर्य पृथ्वीच्या प्रती कसा असतो? पृथ्वी ही सूर्यासारखी सूर्याशिवाय जगू शकत नाही. पृथ्वी ऊर्जा ही सूर्यापासून प्राप्त करते. सूर्य पृथ्वीला ऊर्जा देतो. पण पृथ्वीवरील कोणालाही कोणत्याही गोष्टीला नियंत्रित करतो का? नाही. त्यांनी काय करावं हे सांगतो का? नाही. प्रत्येक मनुष्याला ऊर्जा ही सूर्यापासूनच मिळते. सूर्य सांगतो का मनुष्याला तू असं कर? नाही. सर्व क्रिया त्याच्यामुळे घडतात. परंतु सूर्य त्या क्रियांमुळे कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाही किंवा आसक्तीने कोणत्याही कर्मासाठी कारणीभूत होत नाही. असा ज्ञानी असतो. त्याला सत्य कळलेलं असतो. त्यामुळे तो कर्म तर करतो पण त्याच्यापासून अलिप्त राहतो. त्यामुळे केलेल्या कर्मापासून त्याचा कोणताही प्रभाव त्याच्यावर होत नाही. श्वास घेणे, बोलणे, चालणे, काही क्रिया तो करतो पण त्याच्यापासून अलिप्त राहतो. आणि संन्यासी, संन्यासी कर्म करतो पण सर्व कर्म केवळ मोक्ष प्राप्तीसाठी करतो. सर्वोच्च ध्येय हे मोक्ष प्राप्त करणे हे त्याच्या समोर असतं. ब्रह्म जाणणे, देव जाणणे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे या उद्देशानेच तो कर्म करतो. जे पण करतो ते तो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. समर्पित भावनेने करतो. आणि उद्देश एकच, मोक्ष प्राप्त करणे. आणि योगी, योगीला अनेक वासना असतात. पण योगी हा कर्म निस्वार्थ कर्म करतो. जो कर्मयोगामध्ये स्पष्ट केलेला आहे. यज्ञ कर्म करतो. यज्ञ कर्म करत करत त्याच्या वासना कमी होतात. तो संन्यासी बनतो. संन्यासी बनल्यावर त्याच्या सर्व वासना संपतात आणि तो आत्मज्ञानी बनतो. आत्मसाक्षात्कारी बनतो. थोडक्यात ज्ञानी अलिप्त असतो सूर्यासारखा. संन्यासी कर्म करत असतो, इन्व्हॉल्व असतो, परंतु त्याचं ध्येय मोक्ष प्राप्ती असतं. आणि योगी जे पण कर्म करतो ते समर्पित कर्म करतो. अशा प्रकारे भगवंतांनी त्याचा संबंध स्पष्ट केलेला आहे. योगी, संन्यासी, ज्ञानी यांचा